हे घर जे आहे ते आम्ही लवकरच शिफ्ट करतोय. या घरामध्ये पण भरपूर आठवणी आहेत, भरपूर छान-छान गोष्टी घडल्या होत्या. पण काही गोष्टींना पर्याय नसतो, तसंच काहीसं घडलंय. नवीन घरामध्ये जायची वेळ आलेली आहे. तर नवीन घरामध्ये नवीन स्वप्न, नवीन काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. घर शिफ्टिंगच्या या गोंधळामध्ये कणसं आणून ठेवलेली माझ्या लक्षातच नाही. शेवटी ती कणसं जी आहे ती थोडीशी सुकली. त्याचे दाणे काढून घेतले. अर्धे दाणे मी मिक्सरला बारीक करून घेतले. भजी बनवताना मक्याचे दाणे अख्खे वापरायचे नाही, नाहीतर तेलामध्ये ते फुटतात. इथे अर्धे दाणे काढून घेतले, अख्खे दाणे काढून घेतले, आलं आणि मिरची बारीक चिरून घेतली, हळद, लाल तिखट, जिरेपूड घातली, मीठ घातलं, चाट मसाला वापरलाय, ओवा हातावरती चोळून घेतला आणि नंतर यामध्ये 2 ते 2.5 चमचे फक्त बेसन घेतलं. भजीच्या या मिश्रणामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, पण बेसन अगदीच चुकून जास्त झालं तर थोडंसं पाणी वापरू शकता. थोडंसं घट्टसरच हे पीठ आपण इथे तयार केलेलं आहे. गरम तेलामध्ये छान अशा भजी सोडून घेतल्यात आणि मस्त रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आहे. इथे मक्याची भजी खूप छान लागत होती, कारण अजूनही आमच्याकडे पाऊस चालू आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कळवा.